आता एक महत्त्वाची बातमी। राज्यातल्या परिचारिका संवर्गाच्या प्रशासकीय बदल्यांविरोधात आज छत्रपती संभाजीनगर शहरातल्या घाटी रुग्णालयात तीव्र आंदोलन केले जाते। महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं असून मोठ्या संख्येने परिचारिका आंदोलनात सहभागी झाल्या। शासनाने प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया अचानक सुरू केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला। या निर्णयामुळे अनेक परिचारिकांच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक अडचणी वाढण्याची शक्यता आहे। या आंदोलनात परिचारिकांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत बदल्यांचा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे। महिला म्हणून शासनाने एक विशेष बाब म्हणून आम्हाला या बदली धोरणातून वगळावे। आणि आता तर आपल्या प्रिय पंतप्रधानांनी म्हटलं आहे की तुम्ही प्रवास कमी करा। आज जर आमच्या हजारो लोकांच्या 5,000 लोकांच्या जर बदल्या झाल्या तर तुम्ही सांगा यातून आमचा किती मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे। कारण आम्ही आमचं सामान शिफ्ट करताना आम्हाला गाड्या मिळणार नाही आणि शासनाचं कुठेही आमची राहण्याची सोय नाही, क्वार्टर नाहीत, काही नाही आहेत। मुंबईसारख्या ठिकाणी जर माझी बदली झाली तर मी कुठं राहावं। तर या सगळ्या बदल्यांच्या विरोधात आता परिचारिका आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष पाहायला मिळतोय। या सगळ्या संदर्भात त्यांनी कुणाकडे पाठपुरावा केलाय, कुणाला निवेदन दिलंय का? नक्कीच कल्याणी जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात असणाऱ्या अनेक परिचारिकांच्या अचानकपणे प्रशासनाने बदल्या केलेल्या आहेत। जालना, बीड अशा भागात त्यांच्या बदली करण्यात आलेल्या आहेत। मात्र आम्हाला या बाबतीत कुठलीही पूर्वसूचना या बाबतीत दिली नसल्याची परिचारिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता त्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। घाटी रुग्णालयात त्यांनी काही वेळ जे आहे ते आंदोलन देखील केलं आणि या संदर्भात आता त्यांनी घाटी अधीक्षकाला निवेदन देखील केलेलं आहे। आमच्या बदल्या करू नये अशी मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केलेली आहे। कारण अचानकपणे बदल्या झाल्या असल्यामुळे आमच्या कुटुंबाचा जे आहे ते परिस्थिती बिघडू शकते। त्याचबरोबर आम्हाला राहण्याची व्यवस्था नाही होणार अशा पद्धतीच्या त्यांनी कारण जे आहे ते आता समोर दिलेले आहे आणि झालेल्या बदल्याला आता त्यांनी विरोध देखील केलेला आहे। त्यामुळे आता प्रशासन नेमकी काय पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परिचारिकांनी आता निवेदन दिले, रुग्णालय प्रशासन सकारात्मक दिसतंय का? नक्की जर बघितलं तर रुग्ण प्रशासनाला आता त्याने निवेदन दिलेलं आहे। यावरती विचार केला जाईल अशी भूमिका जी आहे ती आता रुग्ण प्रशासनाने दिलेली आहे। मात्र आता खरंच त्यांच्या बदल्या थांबणार का हे महत्वाचं आहे। कारण सध्या जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात बदली जी आहे ते आता यामध्ये झालेल्या आहेत। शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील परिचारिकांच्या बदल्या ज्या आहेत त्या यामध्ये झालेल्या आहेत। मात्र शहरामध्ये असणाऱ्या आम्ही आमच्या व्यवस्थेनुसार आहोत अशी देखील मागणी जी आहे ती त्यांनी केली होती। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये असो किंवा इतर जिल्ह्यामध्ये आमच्या बदल्या करू नये अशी मागणी जी आहे ती परिचारिकांनी केलेली आहे। आता घाटी प्रशासन नेमकी कशा पद्धतीने यावरती विचार करतं हे महत्वाचं असणार आहे। नक्कीच विजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर संभाजीनगरमध्ये सध्या परिचारिकांचं आंदोलन सुरू आहे। बदल्या रद्द करा अशी मागणी या परिचारिकांनी केलेली आहे। या संदर्भात निवेदन दिले, त्यामुळे पुढे या संदर्भात काही निर्णय घेतला जातो का हे पाहावं लागेल। घाटी रुग्णालयातल्या परिचारिकांचं सध्या आंदोलन पाहायला मिळते। प्रशासकीय बदल्यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे। बदल्या रद्द करा अशी मागणी केली जाते। या सगळ्या संदर्भात परिचारिकांकडून रुग्णालय अधिष्ठातांना निवेदन देण्यात आले आणि या बदल्या तात्काळ थांबवाव्यात अशी मागणी करण्यात आली।